नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वरद कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर. आजचा हा जो सेशन आहे आपला QA सेशन आहे आणि आज आपल्यासोबत आहे राणी क्षीरसागर, वर्ग 7वी मधून आहे विद्यार्थी. तर तिचं इंट्रोडक्शन, राणी इंट्रोडक्शन दे तुझं. माझे नाव राणी गोरखनाथ क्षीरसागर. माझा वर्ग मी आता 7वी शिकते. माझ्या ट्युशनचे नाव वरद कोचिंग क्लासेस आडगाव. धन्यवाद. यानंतर राणीला QA सेशन मध्ये फर्स्ट क्वेश्चन म्हणजे जे काही येता 7वी मधले महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सुरुवात करतो. राणी सुरुवातीला जो काही फॉर्म्युला आहे महत्त्वाचा सूत्र बँक आणि सरळ व्याज या चॅप्टर मधला आहे. त्यानंतर सरळ व्याज बरोबर काय सूत्र आहे? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. राईट, ओके, प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. यानंतर रास बरोबर काय सूत्र आहे? रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. राईट, बरोबर आहे. त्यानंतर जो पाया असतो, पायाची किंमत किती असते? पायाची किंमत 22/7 किंवा 3.14. 3.14 म्हणायचं. ओके, छान. त्यानंतर जो सर्कम्फरन्स म्हणजे परिघ असतो त्या परिघाचं काय सूत्र आहे? परिघ बरोबर 2 पाया r. राईट, परिघ बरोबर 2 पाया r हा सूत्र आहे, हे सूत्र. त्यानंतर जो वर्तुळ असतो वर्तुळाची बेरीज किती असते? पूर्ण किती सेल्सिअस डिग्री? 360 अंश. राईट, 360 अंश असते. बरोबर आहे प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर वर्तुळाचा व्यास काढायचा असेल तर काय सूत्र वापरावं लागेल? वर्तुळाचा व्यास 180 अंश. वर्तुळाचा व्यास बरोबर सूत्र विचारलं, D बरोबर 2r. राईट, D बरोबर 2r. त्यानंतर विशाल कंसाचे माप किती असते? विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश. राईट, 360 अंश असते. त्यानंतर चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. राईट. त्यानंतर आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. राईट, प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू. राईट, व्हेरी गुड, खूप छान. आणि त्यानंतर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. राईट, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर आहे. त्यानंतर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. बरोबर आहे, खूप छान. त्यानंतर घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे? घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजू. 6 गुणिले बाजूचा वर्ग. ओके, 6 गुणिले बाजू नाही. त्यानंतर इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे? सांग. 2 कंसात LB अधिक BH अधिक LH कंस बंद. वा, व्हेरी गुड, खूप छान. त्यानंतर आपण त्रिकोण असतो, काटकोन त्रिकोण, हायपोटेनियस म्हणजे कर्ण असतो, तर कर्णाचा वर्ग बरोबर काय सूत्र आहे? कर्ण कसा काढायचा? कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. खूप छान उत्तर दिलं. यानंतर जो सरासरी चॅप्टर आहे त्या सरासरीमध्ये सरासरीचं जे काही सूत्र आहे ते सरासरीचं सूत्र सांग. सरासरी बरोबर दिलेल्या माहितीमधील सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकाची संख्या. खूप छान. गणिताचे सूत्र खूप छान पद्धतीमध्ये पाठ केलेले आहेत. यानंतर इंग्रजीमधील आर्टिकल्स किती आहेत आणि कोणते आहेत ते सांग.
इंग्रजीमधील आर्टिकल्स 3 आहेत. ए अँड द. खूप छान. त्यानंतर इंग्रजीमध्ये जे स्वर आहेत, ज्यापासून सुरुवात होते शब्दाची, ते स्वर कोणते आहेत? इंग्रजी स्वर 5 आहेत. ए, ई, आय, ओ, यू. खूप छान आहे. इंग्रजीतले जे काही स्वर आहेत ए, ई, आय, ओ, यू बरोबर आहेत. त्यानंतर आपण ज्या शब्दाच्या जाती आहेत त्या किती आहेत आणि कोणत्या आहेत त्या जरा आपल्या विद्यार्थ्यांना सांग. शब्दाच्या जाती. शब्दाच्या जाती 8 आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. वा वा वा, खूप छान. शब्दाच्या जाती सांगितल्या. त्यानंतर काळाचे प्रकार कोणते आहेत आणि किती आहेत हे एक सांग. काळाचे प्रकार 3 आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. खूप छान. राणी, खूप छान प्रश्नाचं उत्तर दिलंस. त्यानंतर आपल्या ज्या दिशा आहेत, मुख्य दिशा किती आहेत आणि कोणत्या आहेत ते सांग. मुख्य दिशा 4 आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. वा, खूप छान. त्यानंतर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. खूप छान. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 डिग्री असते. यानंतर इंग्रजी जे काही महिने आहेत, इंग्रजीतील महिने कोणते आहेत आणि किती आहेत ते एकदा सांग विद्यार्थ्यांना. इंग्रजी महिने 12 आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. खूप छान. यानंतर तुझ्यासाठी प्रश्न, शेवटचा एक प्रश्न विचारतो तुला, त्या प्रश्नाचं उत्तर दे. तर आपला जो प्रश्न आहे तर जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? दिल्ली. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, दिल्ली नाही. ओके, धन्यवाद. वरद कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आल्याबद्दल राणी तुझं स्वागत आहे. आणि असेच तुझी प्रगती होत राहो आणि विद्यार्थ्यांना असंच प्रोत्साहन, असेच माझे व्हिडिओज, हा जर व्हिडिओज आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर्स करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे QA सेशनचे व्हिडिओज, विद्यार्थ्यातील आत्मशक्तीचे म्हणजे जे काही पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियलचे व्हिडिओज तुम्हाला नवीन नवीन पाहायला मिळतील. तर या चॅनलवर काही विद्यार्थी नवीन असतील तर कृपया त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण माझे नवीन व्हिडिओज अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. त्यामुळे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद राणी. यूट्यूब चॅनलला आपल्या वरद कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक.